झालं? ही पेशंट खूप सिरियस आहे, हिची डिलिव्हरी लवकर करायला लागेल आपल्याला. ठीक आहे, आपण करूयात. अगं पण इथे मेडिकल कॅम्प मध्ये हे खूप रिस्की आहे, हिच्या जीवाला धोका आहे. आपलं हे कर्तव्य आणि आपल्याला पार पाडावंच लागेल. लेट्स गो. काय चाललंय सगळं? ए बंद कर दे, बंद कर, बंद कर, बंद कर. अरे काय चालू आहे सगळं तुमचं? इथं आम्ही रुग्णांची सेवा करतोय. ए ती सेवा घाल म्हशीच्या निघित ना. हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडते. मला नाही माहित तुमचा काय प्रॉब्लेम आहे आमच्याशी. एका पेशंटची हालत खरंच खूप खराब आहे, आम्हाला ट्रीटमेंट करावी लागेल. हवं तर आपण नंतर बोलूयात ना. एकदा सांगितलेलं कळत नाही, इथनं निघ म्हटलं की निघायचं नाही. कसं आहे, बाई माणसानी चूल आणि मूल सांभाळायचं सोडून माझीचीच वाद घालत बसली. बा समजलात काय हो तुम्ही बाईला? बाईने जन्म दिलाय म्हणून आज तुम्ही माझ्या समोर उभे आहात. मी माझ्या पेशंटची ट्रीटमेंट पूर्ण करणार. तुम्हाला जे करायचे ते करा. ए बघता काय पोडा रे? तुझं काम बघ, मी बघतो यांना. डोंट वरी, सगळं ठीक होईल. हो 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 हो. खरंय तुझं तुळजा, तू घरात बसायला जन्माला नाही आलीस. तुलाही भारी डॉक्टर आहेस. आटल्या नडल्या पेशंटला तुझी गरज आहे. तू देव आहेस त्यांच्यासाठी. जसं पेर तिचं काजू आला आला आला, बावी महाराष्ट्र केसरी आला. सिना, आज काय केलं जिम मध्ये? आज जिम मध्ये ना पुशअप्स मारले. अरे एका सेटला 100 पुशअप मारल्याशिवाय मी शांतच बसत नाही ना. शाबास. चल, मला नाही वाटत त्याने मारले असतील म्हणून. जिम सिना, एवढंच असेल तर हित्त मारून दाखव की. ए पुढ्या, अरे त्याला तू काय अंटू पांटू समजला का? आमच्या गावचं मैदान मारले वाघाने. सिना, काढून दाखवित. हा दाखव. ए मला काय कामं नाहीत का दुसरी? चल ती 2 चॉकलेट दे, लई काम आहेत मला. बघितलं का फुसका बार, बाड्या बाड्या बाता. ठीक आहे. ओय, काय घेतलं रे याने? अगं 2 मोठी चॉकलेट घेतलेत. चॉकलेट? हा कुणासाठी? धनू कुणासाठी गेला, कशासाठी गेला, का घेतले आम्हाला काय माहिती तेव्हा. मागितलं दिलं. हा, स्वतःसाठी घेतला असतील. नो 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 नो. अरे तो साखर खातच नाही आणि त्याची बहीण या मुबी चॉकलेट खात नाही.
कुणासाठी घेऊन गेलास? थांबा, मी कमते. कमते? ए काय आहे तू माझ्या माग माग काय इतिहास? मी कुठे तुझ्या माग माग येते? तूच माझ्या पुढे चाललायस. मग तू जा की पुढं. मी का पुढे जाऊ? मग तू माझ्या मागे येशील. तुझ्या मागे यायला जिम मधला डंबल्स का माझ्या डोक्यात पडलाय काय? मी नाही येत तुझ्या माग. पण तू तू चाललेस कुठं? हा? आणि ते बी चॉकलेट घेऊन कुणासाठी घेऊन जातोयस? मी ते तुला कशाला सांगू? आणि मी चॉकलेट कुणाला पण देईल. तुला काय करायचंय? ठीक आहे, नको सांग. मी मेजर नानांनाच जाऊन विचारते. ए ए ए नको नको, मेजर नानांना काय सांगू. ठीक आहे, हवं तर आहे ना तू चॉकलेट घे, पण नानांना काय सांगू नका. अगं ते आमदाराजवळच्या माणसाला आहे ना, त्याला देणार होतो. तू माझं जिमचं काम करून देणार होता ना, म्हणून. पण तू खा, त्याला दुसरी घेतो. पण नानांना काय सांगू नको. नक्कीच काहीतरी लपवतो. बोला आजीबाई, काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, आता साखरपुडा झालाय, घरं बी बघून झाली आहेत, तेव्हा आता लग्नाचा मुहूर्त धरायला पाहिजे ना. हे बघा, पोरीच्या मनात भलतं काही येण्याच्या आधी लग्नाच्या तयारीला लागणं केव्हा बी चांगलंच. नाही नाही, त्याची काळजीच करू नका. आमच्या मर्जी वगैरे इथली धुळबी जमीन सोडत नाही पोरगी. तर लय लांबची गोष्ट आहे बा. तुमची इच्छा आहे ना, तयारी सुरू झाली पाहिजे. आम्ही तुमचा मान ठेवणार. काय जावई बापू? हा हा, लागूया की, लवकर तयारीला लागूया. जावई बापूंना लय घाई झालेली दिसते. बरं वाटतंय का? पोटात दुखतंय नाही ना? हॅलो, हाय. खरंच? नाही नाही, तू माझी मस्करी करतोयस. ओके. सूर्या, चल मी तुला एका स्पेशल माणसाला भेटवते. कुणाला? चल तर. कुणाला? सूर्या, हा सिद्धार्थ. आम्ही दोघे एकत्र कॉलेजमध्ये होतो. आणि सिद्धार्थ हा सूर्या, माझ्या बालपणीचा मित्र, माझ्या मामाचा मुलगा. हा, येस आय नो. यालाच मंदिरात शॉक लागला होता आणि तू याचा जीव वाचवला होतास. हो. आणि आता हा तुझी मदत करतोय. ऍक्च्युली आपली मदत करतोय. एम आय राईट? यू आर ऑलवेज राईट. अरे चक्क किती दिवसांनी हिने माझं कौतुक केलंय. सूर्या, तुला सांगतो, जेव्हा केव्हा मी हिला फोन करतो ना, पहिली 15-20 मिनिटं तुझ्याबद्दल बोलण्यातच जातात. तुझं कौतुक करण्यात कधीच थकत नाही. आणि सूर्या, तुझी तुळजाला मदत करतोयस ना, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. अहो, थँक्यू काय त्यात. आमची लहानपणापासूनची मैत्री आहे. आणि मी नाही मदत करणार तर अजून कोण करणार याला? आम्ही गावाकडची माणसं ना, एकदा दोस्ती केली ना, दोस्तीसाठी जीव पण द्यायला तयार असतो. आणि तुळजा फक्त माझी मैत्रीण नाही, माझ्या आत्याची पोरगी पण आहे ना. अरे वा, मग तुझ्या या आत्याच्या मुलीने माझ्याबद्दल तुला काही सांगितलं की नाही?
सांगितलं की आता तुम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकायला होता ना. तुळजा, दिस इज नॉट फेअर. अगं आपल्या मित्रापासून कोणी काही लपवतं का? काय लपवलं? ऍक्च्युली सूर्या, आमचं दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आणि लवकरच आम्ही लग्नही करणार आहोत. ऍक्च्युली मी त्याला सांगणारच होते, पण मी त्याला हिंट दिली होती की मला माझ्या मनातल्या मुलासोबत लग्न करायचं. सूर्या, हाच येतो माझ्या मनातला मुलगा सिद्धार्थ. कशी आहे माझी चॉईस? भारी. मग सूर्या, तूही बघितली असतील ना कोणीतरी, तुझंही असेल ना कोणावर तरी प्रेम. एनिवे सूर्या, आम्ही खूप दिवसांनी भेटलोय, जरा सोबत फिरतो आणि थोड्या रोमॅन्टिक गप्पा पण मारतो. सिद्धार्थ, तू पण ना. सूर्या, आम्ही आलो. काय एवढं बघताय आजी? बघत होते. हाय हाय, तुमचं घर बी आमच्या तोला मुलाचं हाय. तुम्हाला असं वाटलं हेच आमच्यासाठी लय बुवा. बाकी तुमच्या गावची जत्रा एकदम भारी झाली बरं का. तेवढं ते मानाचं तुमच्या ताब्यात घ्यायचं बघा. म्हणजे 4 माणसांमध्ये आम्हाला बाई मिरवता येईल बुवा. कसं जावई बापू, बरोबर बोलतोय का आम्ही? नाही घरला नाही ती होणाऱ्या बायकोला शोधताय ना. नाही नाही, असं काय बी नाही. कळतं आम्हाला. आमची बी लग्न झालीत, 2 झालीत. तुमची होणारी बायको देवळात गेली. तिच्या आईने तिच्या लग्नासाठी नवस बोलला होता, फेडायला गेली. अरे वा, चांगलं आहे की. म्हणजे कसं आहे ना, पोरीच्या जातीला देवाधर्माचं करायच पाहिजे. आतुर, या पैसेवाल्या पोरी समजा विसरतात, पण तुमची पोरगी तशी नाही हे बघून जरा बरं वाटलं. आणि निंबाळकरांच्या घरचे संस्कार आहेत तिच्यावर. आमच्या घरच्या बायका आणि पोरी या घराचा आणि आमचा मान राखून वागत्यात. तुझा चेहरा का पडलाय रे असा? मला नाही वाटत तुळजा देवळात गेली. कुठं जाणार दुसरीकडे ती? तेवढी तिची हिंमत पण नाही. तुला भेटायचंय का तुळजाला? चल आपण देवळात जाऊन खात्री करून देऊ. काय रे शत्रू, काय अडचण आहे का? काय नाही, म्हणलं सत्यजितला भेटून आणलं असं तुळजाला. मग जावा की. मोठी आई कुठल्या देवळात गेली? सांगताय ना व? हा, ती देवीच्या देवळात गेली आहे. हा, देवीच्या देवळात. चला निघायचं का? येतो आम्ही. डॅडी, मग आम्ही पण निघतो घरी. आज चालते की. ते लग्नाचं तेवढं आतापासून तयारीला लागलो. आणि निंबाळकरांच्या पुरीचं लग्न आहे, सगळं कसं पद्धतशीर झालं पाहिजे. तुम्ही काय काळजीच करू नका. नाही 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 नाही, आम्ही कशापायी काळजी करणार हो. काळजी तुम्ही करायची. आता तुमची पोरगी आमच्या घरात येणार आहे, तेव्हा मानपानात काय बी कमी होता कामा नये. कळलं? चला.
तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही, देवा कुठं शोधू. मला तर माझ्या मनातल्या मुलाबरोबर लग्न करायचं. सूर्या, हाच येतो माझ्या मनातला मुलगा सिद्धार्थ. तुझ्याच्या मनातला जवळचा माणूस तू नव्हतास तू. तुला वाटलं कसं की तुझ्यावर प्रेम करत असेल? अरे या जन्मात काय, पुढच्या 10 जन्मात बी तुमची बरोबरी नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. काजवानं सूर्य व्हायची स्वप्न नसतात बघायची बाबा. तुला काय वाटलं तुझं नाव सूर्य म्हणून तू काय आभाळ एवढी उंची होईल होय तुझी? नाही नाही, तुझ्या बाबतीत तुझं नशीब कधी ओढू शकत नाही. तांबोई स्वप्न बघणं आता थांबव, काय नाही होऊ शकत. सिद्धार्थ, मला सांगता येत नाही ना बघून मी काय फील करते. एका क्षणी तर मला असं वाटलं की आपण पुन्हा कधी भेटू शकणार की नाही, पण फायनली आज आपण भेटलो. खूप मिस केलं रे मी तुला. असं वाटत होतं की कधी मी तुला एकदा भेटते, बघते. मी पण तुला खूप मिस केलंय. असे आपण एकमेकांपासून किती दिवस लांब राहणार रे? माझी खूप घुसमट होते इथे. अजून काही दिवस मी घरी राहिले ना तर डॅडी खरंच माझं लग्न लावून टाकतील, आणि मला नाही करायचंय रे हे लग्न. प्लीज तू मला आताच्या आता इथून घेऊन चल ना. आपण इथून कुठे दूर निघून जाऊयात. आर यू मॅड? अगं असं कसं घेऊन जाणार? तुझा मला काही अरेंजमेंट्स तर करू दे, मग बघूया ना. मला खूप भीती वाटते सिद्धार्थ. आपण उशीर केला आणि डॅडीने माझं लग्न लावून टाकलं तर? हे तुझा असं काही होणार नाहीये. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि आता मी आलोय ना, आपल्याला एकमेकांपासून कोणीच लांब करू शकत नाही. तुझं लग्न माझ्याशीच होणार, बिलीव्ह मी. आणि तेच हवंय मला. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू सो मच. तुझ्या लहानपणापासूनची मैत्री आहे म्हणजे तिचं तुझ्यावर प्रेम आहे हे वाटलंच कसं रे तुला? मी आणि तुळजा अरे जोडी तरी शोधती का लागा? बाहेर सांगितलं असतं ना, लोकांनी हाणलं असतं जोड्यांनी. तुझा तुझ्या मनाच्या जवळचा माणूस दुसरा कोणीतरी हे सांगायचंच ना मला. एवढं तर झालं नसतं ग. अरे तिची काय चूक नव्हती, तिची कुठं चूक होती? अरे तिला वाटलं पण नसेल, तू बाईक म्हणून तिची स्वप्न बघत असशील. तू तिच्या मैत्रीला प्रेम समजून बसला. तिचं चुकलं नाही, चुकलं तुझं. आंधळा झाला होतास ना प्रेमात, आंधळा झाला होतास तू प्रेमात. करशील करशील का परत प्रेम? करशील का परत प्रेम? करशील का परत प्रेम? कारे तडफड ही काळजामधी घुसमट तुझी रे होते का कधी? मानसाचा तू जन्म घे, नाव जो मांडला
पुढे तुझ्याचा विचार कधीच नाही करणार. संपलं. माझं प्रेम इथंच संपलं. आता आमच्यात असेल ना फक्त दोस्ती असेल.